साष्टांग हे करी दंडवत उपजोनिया पुढती मुकाला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठार विठार आणि या पुण्यनगरीमध्ये गेल्या 7 दिवसापासून अगदी ज्ञानगंगा नामगंगा दानगंगा सप्ताहाच्या निमित्ताने ओसंडून वाहत आहे. 7 दिवसापासून अगदी पंढरपुरासारखं आपलं नगर गजबजून गेलेलं आहे. आणि आजचा प्रसादाचा कार्याचा दिवस आहे. या कार्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने मंडपामध्ये उपस्थित असणारी सर्व गावातील ग्रामस्थ मायबाप मंडळी, पंचक्रोशीतून आलेली सर्व परमार्थ प्रेमी मंडळी, बाहेर जाऊन आलेल्या माझ्या सर्व मायालेकी पाहुणी मंडळी, सर्वांच्या चरणी प्रथमतः साष्टांग प्रणाम करतो. आजच्या कीर्तनाच्या निमित्ताने मृदंगाची साथ आपल्याला मिळते. कपिलजी महाराज गोरलेगावकर, त्यांच्या साथीला गाण्यासाठी विश्वनाथजी महाराज वडगावकर, सुनील महाराज घोरफळीकर, यशवंतजी महाराज कणकेकर, चिंचोलीकर, आळंदीकर ताई, तिवरंकर देवसरी, आमचे आदरणीय महाराज, गावातील मंडळी आदी करून सर्वांना साष्टांग प्रणाम करतो. सप्तदिवसीय या सत्संगामध्ये नित्य नेमान दररोज प्रातस्मरण काकडा भजन होते. त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, पारायणाचे व्यासपीठाचार्य महाराज सुद्धा आज हजर आहेत. हरिपाठ आणि नंतर 4 ते 7 वाजेपर्यंत महाप्रसाद, लगेच 7:30 वाजता रामकथा महायज्ञ, असा दैनंदिन उपक्रम आजचा प्रसादाचा कार्याचा दिवस आहे. आणि या कार्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने काला प्रकरणातील अभंग आहे. अभंग कोणाचा आहे तुमच्या लक्षात आला असेल. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे देवीचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि अभंगात महाराज म्हणतात, उपजोनिया पुढती येऊ, आता जरी आम्ही या मृत्यू लोकातून गेलो तरी पुन्हा आम्ही या मृत्यू लोकात येणारच. प्रश्न विचारला महाराज, येता कशाला, येऊन करता काय. तुकोबारांना उत्तर दिलं, इथं आल्याच्या नंतर काला खाऊ दही भात. ते म्हणले दही भाताचा काला तुम्ही खाता, ठीक आहे, मग ज्या वैकुंठातून तुम्ही येणार आहात त्या वैकुंठात काला नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं अजिबात नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात सगळं आहे
वैकुंठात काला नाही, म्हणून जिथं काला नाही तिथं आनंद नाही, जिथं काल आहे तिथं आनंद आहे. म्हणून मृत्यू लोकामध्ये काला घेण्यासाठी आनंद. आणि इथं आल्याच्या नंतर मग आणखी काय करणार? महाराजांनी सांगितलं, आनंदाने सगळ्यांशी प्रेमानं वागेल, एकमेकाशी गोड बोलेल आणि माझ्या हातात जे काय असेल ते मी इतरांच्या मुखामध्ये घालेल. एकमेका देवमुखी सुखे घालो कुंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काला कुठं करणार? त्याने सांगितलं, काला करण्याचं एकमेव जर ठिकाण असेल ज्या ठिकाणी वाळवंट आहे, ज्या ठिकाणी पंढरीची पांडुरंग परमात्मा आहे, आई जगन्माता रुक्मिणी आहे, जिथं वारकरी आहे, जिथं संत आहे, तिथं काल्याचा आनंद असतो. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. आणि असं असणार ते ठिकाण आहे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे. विठ्ठल आता जवळपास 12:15 वाजले. आपल्याला 1 वाजेपर्यंत सेवा पूर्ण करायची आहे, त्यानंतर प्रसाद आहे. आणि मला वाटतं सकाळपासून कोणी जेवले नसेल, बरोबर आहे ना? मला सोडून मी जेवलो. तुम्ही सकाळपासून त्या रांगोळी काय टाकणार, ते तयारी काय करणार, काकडा काय ना, गावामध्ये प्रदक्षिणा काय, त्यामुळे याच्यामध्ये सगळेजण व्यस्त होते. व्यस्त स्वयंपाक करायला आणि जेवायला वेळ कुठं मिळणार आहे? मला सांगितलं महाराजांनी की 10 ते 12 कालावधीत आगचल 12 वाजता जेवायला आहेच की म्हणते, उभं काला घरी करत असतो. त्याच्यामुळे बहुतांश कोणी जेवण असेल केला असेल, थोडाफार फराळ केला असेल, त्याच्या पलीकडे काही जास्त घेतलं नसेल. विठाला जगद्गुरु तुकोबाला म्हणतात, उपजो निया पुढती येऊ. महाराज पुढती येऊ हा शब्द फक्त अधिकार संपन्न असणारे व्यक्ती बोलू शकतात, आपण म्हणू शकत नाही. तुकोबाला येण्यासाठी स्वतंत्र आहेत, तुकोबाला जाण्यासाठी सुद्धा स्वतंत्र आहेत, ते म्हणू शकतात. आपलं येणं आपल्या हातात नाही, आपलं येणं कर्माधीन आहे, आपलं येणं वासने अधीन आहे, आपलं येणं पापाधीन आहे. जन्मा येणे घडे पापाचे ते मूळ, आहे की नाही? हिशोब करण्यासाठी आपण दुसरी गोष्ट शिल्लक राहिली असेल काही वासना, तर जन्म घेतलेला गे वासनेच्या संगे, जन्म घेतलेला वासनेच्या संगे, जन्म घेतलेला वासनेच्या संगे, जन्म घेतलेला Yeah.
असलेले माणसं ऊन बरं वाटायला म्हणून बसले की जागा नाही म्हणून बसले? ऊन बरं वाटायला म्हणून बसले तर बसा, जागा नाही माणसा तर जागा आहे बरं का? बरं वाटायला का म्हणजे आणखी वासना जर शिल्लक राहिली तर त्या वासनेची पूर्तता करण्यासाठी पुनर्जन्म माणसाला मिळतो. इतिहास आहे, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घासला वासनेने घाला घातला आणि जड भरत राजाला हरणाचा गर्भ मिळाला. वासना शिल्लक राहिली. आणि वस्तुस्थिती अशी आहे की वासना कोणाची पूर्ण होत नाही, कधीच नाही. आणि म्हणून दुःखाला कारण ही एक वासना आहे. वासना दुःखस्य कारणम, दुःखाचं कारण वासना आहे. तिच्या इच्छेप्रमाणे तिला जर मिळालं तर ती इच्छा तिची वाढत जाते आणि वासनेप्रमाणे त्याला जर नाही मिळालं तिला तर मग मात्र क्रोध निर्माण होतो. क्रोध आणि इच्छा, वासनेच्या पोटी जन्माला येणारे दोन मुलं आहेत. दोन्हीही मुलं घातकच आहेत का? त्याची आईच मुळात घातक आहे. आणि म्हणून वासना आपल्या जन्माचं कारण होऊ शकते, पण साधू संतांच्या जीवनामध्ये वासनेचा भासा भास्कर बाबाजी देवडे सुंदर प्रमाण दिलं. वासनेचा फासा महाराज साधू संत सांगतात, तुकोबाराज सांगतात, या पुढे पुढे विठाला विठाला रामायणामध्ये काही पाच सांगितले. पाच भ्रांती माझी सप्तपास अंधारा पुत्रपास
आणि शेवटचा सांगितला आशा पास सातवा. 7 नंबरचा असा कोणता असेल तर आशा, इच्छा, वासना. हा फास माणसाला इतकं आवळून टाकतो महाराज, आणि या फाशापोटी माणसाला जन्म घ्यावा लागतो. आमचे गुरुजी सांगायचे एक अशा प्रकारचे वृद्ध ब्राह्मण विद्वान होते. विद्वान कितीतरी शिष्य परिवार होता त्यांचा. महाराज थकल्यानंतर प्रत्येक शिष्य येऊन भेटू लागला. महाराजांना काहीतरी भेट देऊन जाऊ लागला. तर वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथांचे त्यांचे अनुयायी होते, शिष्य होते. त्याच्यामध्ये एक चर्मकार होता, चर्मकार सांभार. त्याने विचार केला म्हणे गुरुजीला मी काय देऊ आता. काहीच नाही, असा एक उच्च प्रतीचा बूट तयार करून महाराजांना घालतो म्हणे. आणि बूट शिवला, एकदम चांगला बूट शिवला. आणि महाराजाच्या भेटीला गेला बूट घेऊन. आता हे बूट घेऊन महाराजाच्या भेटीला गेला. महाराज खटल्यात पडले. बूट कोण घालावे. अगोदर महाराज चालते फिरते असते तेव्हा जर बूट दिला असतो तर घातला असता. तो काय असंच आहे, बूट घालायचा म्हणा तो बूट आणून देतात, कपडे नेसायचे म्हणा तो धोतर आणतात. नेसायचं म्हणतो कोणी आणून देत नाही. खाया जमलं गेलं की निवडतं खारक आणून देतात. रात होतं कोणी आणून दिलं. ते कधीचे उखराटे, ते उरफाट आहे कधी. तसं बूट आणला महाराजांना. दर्शन घेतलं गुरुजी, तुमच्यासाठी महाराजांनी बूट पाहिला आणि इतका सुंदर बूट अशा प्रकारचा होता. महाराज म्हणले काय करतो राजा, तू बूट आणलाच खरी गोष्ट आहे. आता मला चालता येत नाही ना, मला घालता येत नाही. पण मला घालता येत नाही, हात येत नाही, दुसऱ्याला घालू देऊ वाट नाही बूट. मला आणला मग काय कर म्हणे, समोर जी देवळी आहे की नाही त्या देवळीमध्ये बूट ठेवून दे. मी सकाळी उठल्या ते बूट पाहतात. मग यानं काय केलं, समोर त्या देवळीत बूट ठेवला. ते ब्राह्मण महाराज उठले की सकाळी बूट पाहायचे, संध्याकाळी झोपायले की बूट पाहायचे. बूट पाहता 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 देवाचं भजन विसरून गेले. ते बूटच ध्यानात बसला, बूटच ध्यानात बसला. असं करता करता बुटाकडे बघता बघता एक दिवस महाराजांचा प्राण गेला. महाराजाची वासना त्या बुटात अडकली. बुटात आणि बुटात अडकल्यामुळं महाराजांना पुढचा जन्म मिळाला. तो चांभाराच्या कुळात मिळाला. चांभाराच्या कुळात जन्म मिळाला. आता मूळ ब्राह्मणाचं होतं, चांभाराच्या कुळात गेल्यामुळं आता त्याला काय तिथलं आवड नाही का सगळं. ते चमडे रंगवलेले असे, काही चमडे कापलेले असे, त्याच्यामुळे याचा वास मिळाला. आता तिथं त्याची आई सुद्धा चांभारच होती ना. हे काय तिचं दूधच पिणं, मी पिणं बघूया. डॉक्टरला दाखवलं हे दूध पिणं काय झालं, वैद्याला दाखवलं दूध पिणं काय झालं, ते कळतच नाही दूध का पिणं, याला भूक आहे सगळं दूध पिणं. देवाचा ते धावा करून आपल्या देवा म्हणे मला कुठे आणून टाकलं. देवाने नारदाला सांगितलं जाय त्याला समजावून सांग. समजा नारद आले आणि नारदाने सांगितलं म्हणे महाराज आता काही झालं तरी तुम्हाला या आईचं दूध प्यावं लागते. विचार करायला पाहिजे होता, बुटात तुमची वासना शिल्लक राहिल्यामुळे तुम्हाला या कुळात जन्म घ्यावा लागतो. काहीची सद्वासना असेल, काहीची असद्वासना असेल. सद्वासना म्हणजे अगोदरच्या जन्मामध्ये आपण परमार्थ केला पण आयुष्य पुरेसं न मिळाल्यामुळे परमार्थाची इच्छा अपूर्ण राहिली.
आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आता या जन्मात आपण परमार्थ करतो. मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. मागच्या जन्मामध्ये आम्ही निश्चित कीर्तनच करत होतो. मागच्या जन्मामध्ये आम्ही कीर्तन ऐकत होतो, भजन ऐकत होतो आणि ती आवड या जन्मात शिल्लक आहे म्हणून आम्हाला या जन्मात भजन आवडते. विठाला विठाला आमचं जन्माला येणं हे पराधीन आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पुत्र मानवाचा. स्वतंत्र नाही, स्वतंत्र फक्त संत आहेत आणि मग ते तुकोबारांचा उपजोनिया पुढती येऊ. पुन्हा पुन्हा मी घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. महाराज नाऱ्यामध्ये आपण गेल्या 7 दिवसापासून पाहायला लागलो किती आनंद. हा आनंद असाच टिकून राहावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. तसा सुगंध अगरबत्ती जरी विजली तरी सुगंध मात्र कायम राहतो की नाही? बरोबर. तसा काला जरी झाला तर सत्याचा आनंद कायम राहायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात इथं आल्याच्या नंतर काय करणार तर काला खाऊ दही भात. दही भाताचा काला. तुम्ही म्हणाल महाराज दही भात काय घरी मिळत नाही का? घरी खाता येते. भात करायचा, दही टाकायचं, घरीच काढून खायचं तसं नाही. घरी खाल्लेला दही भात होतो तो काला होत नाही. काला होत नाही. काला कुठं होतो? ज्या ठिकाणी देव, ज्या ठिकाणी संत आणि ज्या ठिकाणी संकीर्तन आहे तिथं फक्त काला होतो. घरी काला नाही, काला होती काला. विठाला विठाला काला वारकरी संप्रदायामध्ये आहे. जगाच्या पाठीवर श्रेष्ठ संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. का? कारण संप्रदायामध्ये काला होतो. काला, काळा या शब्दाचा अर्थ एक रूपता. एक गावातल्या सगळ्या जाती धर्माच्या माणसांना एका ठिकाणी येऊन सप्ताह साजरा करणं याचं नाव काला आहे. काला आहे. या मंडपामध्ये कोणाला प्रतिबंध नाही, बंधन नाही, कोणाला कोणी यारे यारे लान थोर याची विचारा
भलत्या नारी मला कळ झालं काय पुढे पुढे या म्हणाल या रे तो बघा ठिकाणी या ती भलत्या नारी दुसऱ्याला सरकावू नका तुम्ही सरका आधी तिला म्हणते तू सरका तू तिथं बसून राहतो का विठाला सोयरी लय आल्या काही ठिकाणी बुवा 7 दिवस काय पडणार ना काय आज जास्त आल्या माहेरचा कालानंतर काय बोलायचं यारे लहान थोर याती भलत्या नारीनर करावा विचार न लगे चिंता कोणासी विचार करा या मृत्यू लोकात आपलं येण्याचं प्रयोजन काय आपण कुठून आलो आपण कशाला आलो काय करतो काय करायला पाहिजे जायचं कुठं आपला माहित पाहिजे आपला काहीच माहित आलो कुठून माहित नाही गेले कुठंच माहित नाही करायला काय ते माहित नाही चांगलं आहे का ते माहित नाही वाईट आहे का ते नाही ते एक प्रवासी प्रवास करता करता एका घरी मुक्कामी थांबला मुक्कामी थांबल्यावर ज्याच्या घरी मुक्कामी थांबला त्याच्या घरी घोडं होतं घोडं त्या घोड्याच्या तोंडामध्ये ते लगाम लावून घोडं बांधलेलं त्या घरमालकाला थोडस अडचण आली आणि या प्रवाशाला म्हणण्यात आला मला थोडस काम आहे ते काम करता का या घोड्याला पाण्यावर येतं का बरोबर घोडं घेऊन पाण्यावर गेलं पण घोडा असा हुशार प्राणी आहे ते नवीन माणसाला ओळखते याला ते लगाम घेऊन पाण्यावर गेलं पाण्याच्या जवळ नेलं ते घोडं काय पाणी पिस ना घोडं काय पाणी पिस ना घोडं काय पाणी पिस ना ते मला घोडं काऊन पाणी पित नसल याने इच्छा ऐकला त्याच्या तोंडात लगाम असल्यामुळे पाणी पिया जमत नाही काही यानं काय केलं त्याच्या तोंडात ते लगाम काढला आता लगाम काढल्यावर घोडं राहते का जागेवर लगाम काढला की घोडं गेलं पळून आता याच्या हातात फक्त लगामच राहिला घोडं राहिला काय आता घोडं पळून गेलं पण ज्यानं पाण्यावर आणलं न्या म्हणला त्याला आता काय सांगा मग ते बसतो लगाम घेऊन दुसरा माणूस तिथून आला ते आलेल्या माणसाचे नाव त्याला माहित नव्हतं आणि ज्याच्या घरी मुक्कामाला होतो त्याचे नाव माहित पण पाण्यावर आणलेलं घोडं होतं याला घोडं म्हणतात हे माहित नव्हतं त्याच्या तोंडात जे लगाम होतं लगाम म्हणतात त्याला काम तर ते माहित नव्हतं मग काय म्हणे त्या पुढे आल्या माणसाला ओ तुम्ही तेथे होतो आम्ही त्याला जाऊन सांगा तुम्ही लगाम हलवायला याच्यातलं गेलं म्हणजे कोठं होतो त्याचाही पत्ता नाही कोणाला सांगावं त्याचाही पत्ता नाही हातात काय त्याचाही पत्ता नाही हातातून गेलेलं त्याचाही पत्ता नाही कशाचाच पत्ता नाही असं आपलं जर जीवन असेल तर जीवन निरर्थक आहे तुकाराम महाराज म्हणतात तिथं आल्याच्या नंतर मला काय करायचंय काला 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 खाऊ दही भात आणि
काला महाराज सप्ताह केल्याशिवाय काला करता येत नाही. मग ते सप्ताह 3 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, 15 दिवसाचा असो का महिन्याचा असो, सप्ताह सत्संग केल्याशिवाय काला करता येत नाही. आणि सप्त्यातला काला ठरल्याशिवाय माणसाला जन्म मरून चुकवता येत नाही. काल्यात ताकद आहे. आता या दहीहंडीमध्ये 2-3 पदार्थ टाकले, एक लाही आहे, दुसरं दही आहे, तिसरी साखर आहे की नाही. एकाच गुण एकाला जुळत नाही. 3 प्रकारचे आहेत. लाई कशी आहे, घराट आहे, हलकी आहे, हलकी, वजन नाही तिला, मुरमुरी आहे की नाही. काही माणसं मुरमुऱ्यासारखी राहतात तर कुठंच वजन नाही त्याचं ज्याचं कुठंच वजन नाही त्याचं काल्यात वजन राहते. लक्षात ठेवा, ते काल्यात आहे ना. काही माणसं दयासारखे राहत होत, आंबट स्वभावाचे. काही माणसं साखर सारखे राहतात, गोड स्वभावाचे. आंबट स्वभावाचे माणसं, गोड स्वभावाचे माणसं, खारट स्वभावाचे माणसं, तिन्ही माणसं एखादा घेऊ द्या आणि 3 जणांना मिटिंग घेऊ द्या, काला झाल्याशिवाय राहत नाही. मला वाटलं नाही कार्यक्रम एवढ्या मोठ्या आनंदामध्ये पार पडेल, कारण पूर्व परिस्थिती पाहिली वाटलं नाही. पण असं उद्योग न करायचे हो. ते दिवाळी आहे, दिवाळी बघा की या दिवाळीच्या निमित्ताने अख्खा मंडप सुद्धा माझ्या मायांसाठी कमी पडतो. थोडी आनंदाची दिवाळी वर्षाकाठी फक्त एकदा येते आणि ती साजरी करण्यासाठी आपल्याला संकोच वाटत असेल, कुठंतरी चुकतं म्हणायला. या पांढरीला, या पुण्यभूमीला खूप मोठा इतिहास आहे. हा निजामांच्या काळापासून इतिहासानं रंगलेली ही शूरांची, वीरांची भूमी आहे. आणि शूर वीर माणसं साधारण बारीक गोष्टीला घाबरतात. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो, माझी एकच इच्छा आहे की नाढ्यामधला सत्ता फार याची कीर्ती लांब गेली. या खाडे महाराजानं हे सप्ताह लई लांब देऊन टाकला. मुंबईवरून, पुण्यावरून फोन येतात. आम्हाला काही आमच्या आहेत तिथं येतात ना, कोणतं गाव तिथं तुम्ही दिसायला हो. म्हणून आम्ही पुण्या माहिती जातो. आमचं काय जिथं सत्संग, जिथं नामी तिथं आम्ही. बरोबर. नाम घेणारे जिथं नामी असतील, साधक असतील, तिथं आम्ही जातो. आमचे सोयरे तुम्ही या. कोण सोयरे? जे प्रभूचं, भगवंताचं चिंतन करतात ते आमचे सोयरे. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, 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 ते माझे सोयरे सज्जन सांगाती. माझ्या आठवणी
कोण? पाय आठविती विठोबाचे, जे देवाचे भजन करतात ते माझे सोयरे आहेत. आता आमचे काय काय सोयरे आहेत त्याला देव जमत नाही. काय करू आम्ही त्याला तुम्ही सोयरेच ना आमचे. तुमचा आमचा काय असं कसं म्हणाल तुम्ही? तुम्ही आमच्या गावात आहे, आमच्या घरी येणं झाली, त्याच्यात घरी तरी तुझ्या घरी कसं आहे? तुळशीच्या वाट्यापाशी भगवान पोळ्या ठेवायला कसं आहे? बरोबर आहे. आमचे सोयरे तसे नाही. आमच्या सोयऱ्याच्या घरी रोज सकाळी काकडा होते. आमच्या पाहुण्यांकडे रोज संध्याकाळी हरिपाठ होतो. आम्ही त्याची जात पाहत नाही, आम्ही त्याची दैनंदिनी पाहतो. आणि या ठिकाणी येऊन काला ठेवा तुकोबारा म्हणतात. काला करू असंही म्हणतात. काला करती संत जन, सवे त्यांच्या नारायण. काला करतात आणि काला खातात. काला करतात याचा अर्थ आहे सगळ्यांना ते एका ठिकाणी आणतात म्हणजे काला करतात. काला खायला कोणाला जमते पण काला कराय कोणाला जमत नाही. भांडण कराय कोणाला जमते पण भांडण लावाय जमत नाही. बरोबर नाही. भांडण लावण्यासाठी डोकं लागते. भांडण करायला बिनडोक माणसाला भांडण करतो, त्याला काही अडचण नाही. पण भांडण लावणारा माणसं डोकेबाज असतो. तसं साधू संत काला खाण्यापेक्षाही काला करण्याला विशेष महत्व देतात. म्हणून या भूमीमध्ये गेल्या 5-6 वर्षापासून ही कार्याची परंपरा आहे. काला होतो, आनंदाने सगळी मंडळी एका ठिकाणी येतात महाराज. आणि हे पाहिल्याच्या नंतर तुकोबारा म्हणले, जे मला असं इथं दिसते ते वैकुंठात सुद्धा नाही. वैकुंठितो ऐसे नाही असं वैकुंठात नाही. असा सत्ता वैकुंठात नाही. अशा पंक्ती वैकुंठात नाही.
म्हणे काला वैकुंठ दुर्लभ, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. तुकोबाराय सांगतात वैकुंठात देव आहेत सगळे, चतुर्भुज नर भुवनी ठेले, तिथे सगळे गेले देव झाले. पण कालात केवळ देव एका जागेवर होतो का? नाही. काला होण्यासाठी सगळ्या देवाची गरज नाही, तिथं भक्ताची गरज आहे. वैकुंठात देव असल्यामुळे काला होत नाही, पण मृत्यू लोकांमध्ये देव आणि भक्त एकत्र येतात म्हणून काला होतो. महाराजाचा आनंद घेता आला म्हणजे काय करण्याचा? आपला जन्म कशाला झाला हे कळणं, कीर्तन का हे कळणं. बस ते त्याच्या धुंदीत राहतात, त्याच्या मस्तीत राहतात, कोणाला बोलणार काय ना. बस आमच्या गावात आपली शेजारी येत दारू पिणार होतो कडे बाबा, तर जमायचंच नाही पिल्याशिवाय. आणि काय झालं की 2 दिवस त्याला भेटली नाही, त्याच वाकडच झालं. वाकडं असं बाल्यामध्ये तर असंच करायचं. संध्याकाळी 2 दिवस झाले जेवण नाही, संध्याकाळी तोंड वाचलं की त्याला त्याची माय म्हणजे महाराज चला हो बाल्या मेलं काय तुम्ही चला बरोबर वाचलं पण ते कसं की असं लाकडावर पाहिलं पायाला असं हरवलं की डोसक्यापासून आलं मी बोटक लागायला त्या डोळ्यापेशी असं केलं, असं त्याने केलं, एवढं जित आहे केव्हापासून झालं म्हणजे 2 दिवस झाला बापू म्हणे काही खाल्लं नाही. आज तो निपट मरती पण येतात आल्या, जीवन मरत नाही, हा काय होत नाही. मग दवाखान्यात नेऊ का? मी दवाखान्यात गेलो होतो, त्यावर 100 रुपये हातात म्हणजे हात ज्याला एक देशी पाला लागते म्हणजे महाराज ही बिमारी त्याची ठेवलं तिनं मथारीनं त्या असे काढून 100 रुपये दिले. एक देशाने महाराज त्याचं तोंड वाचून होतं, वाचायचं काय काम पहिलंच वाचलं का कना 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 सगळे कटा 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 की बाल्यास नरमच झाला. म्हणलं मा आणखी 100 हाता का हात म्हणे आणि म्हणलं दुसरी पाजली की बाल्या उठूनच बसला. म्हणजे बाल्याचं जीवन फक्त तिला समर्पित आहे. जीवन व्यर्थ आहे. काही काही माणसाचं जीवन व्यसनाला इतकं समर्पित झालं ना, त्याचा टाइम झाला की त्याला कीर्तन गोड लागत नाही, त्याला भजन गोड लागत नाही, त्याला कथा गोड लागत नाही, परिवारातले माणसं आवडत नाही. क्या किया क्या किया क्या किया क्या किया क्या किया तूने दीवान तूने दीवान क्या किया जिसे बात
क्या किया क्या किया क्या किया रे जिसे पाना था उसको खो दिया ओ जिसे पाना था उसको खो दिया क्या पाना था और क्या खो दिया भगवान को पाना था इसके लिए जीवन खो दिया सगळं जीवन संपलं पण आम्हाला हे करता आलं नाही दरवर्षीपेक्षा महिला मंडळी जरा जास्त वाटायला का? मला वाटतं यावर्षी सोयरेन धारे दोन आले काही सोयरेन धारे म्हणजे कोण आपल्या जवळ जवळचे त्याला सोयरे म्हणतात आणि त्यांची सोयरे म्हणजे आपले धारे सोयरे धारे लई आल्यामुळे म्हणतात बजून गेला पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा जास्त येऊ द्या काय हरकत नाही नावेकर मंडळी आपल्या स्वागतासाठी आणि व्यवस्थेसाठी अगदी परिपूर्ण तयार वैकुंठी तो ऐसे नाही ऐसे वैकुंठी नाही हे सोडून वैकुंठात सगळं आहे हा प्रत्यक्षात भगवान परमात्म्याचं सान्निध्य आहे देव सोबत आहे पण काला नाही आणि काळ्यात जो आनंद आहे तो ब्रह्मलोकात आनंद नाही स्वर्गात आनंद नाही वैकुंठात आनंद नाही कारण तुकोबाऱ्यात सगळीकडे फिरणारे सगळीकडे फिरल्यानंतर सगळीकडला अनुभव घेतला आणि सगळीकडला अनुभव घेऊन सांगितलं असं कुठं नाही महाराज हा मृत्यूलोक इतका आनंददायी आहे जर याचा आनंद घेता आला तर नाही तर कसं आहे महाराज स्वर्गातल्या लोकांना इथे वाटते आणि इथल्या लोकांना मध्ये जा वाटते काय वाटते स्वर्गात हा अहो याच मृत्यूलोकाला आपल्याच गावाला आपण स्वर्ग बनवू शकतो स्वर्ग जर सगळ्यांनी ठरवलं इथं स्वर्ग आहे इथंच वैकुंठ सुद्धा आहे आज तुम्ही वैकुंठापेक्षाही उच्च कोटीच्या मृत्यू लोकामध्ये आहात स्वर्गीच्या चिताची देवा मृत्युरोकी भावा जन्मांहा नारायण नावे भोग जीवन मुक्त आवडी आनंद आळमावा या बाजूने इकडे इकडे जागा आहे विठाला अरे वा दोन वाजेपर्यंत चालू दे दोन वरण झालं नाही का
बरं झालं नाही की सत्यानं पोट भरलं नाही. पोट भरलं नसलं तर तुझून या पुढच्या वर्षी येऊ. काला खाऊ दही भात. महाराज तुकोबाराय म्हणतात, काला तर आम्ही जरूर खाऊ यात शंका नाही, पण काला आम्ही एकटे खाणार नाही. कसा खाऊ? एकमेका देऊन आपल्या हातात काल्याचा प्रसाद आल्याच्या नंतर तो काला आपण खायचा नाही. लक्ष द्या इकडं. तो काला किमान दुसऱ्या 5 माणसाच्या मुखात घालायचा. 5 जणांच्या तोंडात काला घालायचा. आता 5 जण कोणते कोणते? ज्याच्याशी आपलं भांडण आहे अशा 5 जणांच्या मुखात काला घालायचा. ज्याचं आपलं जमत नाही त्याला काला खाऊ घालायचा. का? कारण काला आपण त्याच्या मुखात घातल्यावर त्याला आपल्या मुखात काला घालावा लागतो. आणि दोघांनी एकमेकाला काला दिला की त्याच्यामधलं भांडण संपते. वाद संपवण्यासाठी काला, वाद वाढवण्यासाठी काला नाही. काला दिल्याच्या नंतर पद्धत आहे, त्याला काला खाऊ घातला की त्याच्या आपण पाया पडायचं असते. खिचडी
म्हणजे भगवंताचं नाम चिंतन आपण दुसऱ्याला भजन म्हणायला लावायचं. देवळूपला आमचा कार्यक्रम होता आणि देवळूपला कार्यक्रमाची भागवत कथा आणि त्या भागवत कथेला ती महिला मंडळी आल्या ना. आता ती एक बाई अशी होती की ते मंदिराकडे तेव्हा आलीच होती. तिच्या शेजारी बसली सांगायची ती मंदिराकडे काही आलीच नव्हती आणि सप्त्याच्या दिवशी आल्याच्या नंतर ते भजन म्हणाले. तर भजन म्हणाले हिला काय आपण काय होती ते म्हणजे ये रे काही तू पाय दिसलं भजन म्हणाले पाय लागली हो भांडण महाराज आमचे मामाला म्हणजे महाराज भागवत ते बाई उठूनच आली. ते बाई मला म्हणते म्हणे महाराज खरंच सांगा या मंडपात भजन म्हणावं की नाही. ती म्हणलं बाबा म्हणावं न म्हणाला का आता तुम्ही भजन म्हणतो मला मी काय नको म्हणणार आहे का भजन म्हणा. मग ते मला कशी म्हणली की तू कवाच आली नाही आज कशी काय भजन म्हणाले. मी माहिती तुमची दोघीची भांडण मला कोण ते माणसं मला काय वाटलं आपली काय चूक झाली की काय एवढी बायाची धागावृष्टी बाई अशी तुम्ही सांगा समारावची होती पाणी ते समारावमध्ये बाई झालं म्हणजे काय ते म्हणजे असं मी भजन म्हणाला तर मग ती म्हणा म्हणते तू कवा चालली आज कशी काय बाई मग तू तिला म्हणलं नाही म्हणली महाराजाला कोणी किती देणार मोबाईल म्हणजे सगळा महाराज बिगाडा अहो भजन तुम्ही म्हणा दुसऱ्याला म्हणू द्या दुसऱ्याला म्हणायला सांगा. हा नामाचा काला दुसऱ्याच्या मुखात घाला हरी नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने एकमेका देऊ मुखी सुखी घालू हरी बळो. हा जो प्रसाद आहे या प्रसादाच्या निमित्ताने आपले आपापसातले काही वादविवाद असतील तर विसरून जा राहिले. किती दिवस राहायचं आपल्याला किती दिवस जगायचं आहे की नाही काय ते जिंदगी एक किराए का घर है जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा. हम किराए के घर में हैं अपने नहीं. भाड्याच्या घरात राहून भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना उभं कशाला फार हुशारी करायची. 4 दिवस राहायचं जगात आपल्याला कशाला उभं. आता दिवस चारी राहिलेले 4 दिवस आनंदानं खुशीला दिवस करायचे महाराज. सगळ्याशी प्रेमानं वागायचं आपण अजात शत्रू असलं पाहिजे. जगात आपला कोणी शत्रू नसला पाहिजे. असं ज्याचं जीवन आहे त्याला माणूस म्हणतात. विठाला काला द्यायचं भगवंताचं भजन करायचं. विठोबा रखुमाई हा काला वाळवंटामध्ये होतो. वाळवंटाच्या कडेला पांडुरंग परमात्म्याचं अधिष्ठान आहे.
मी पहिल्या दिवशी तुम्हाला बोलून गेलो, मंडपामध्ये पांडुरंगाचं रुक्मिणीचं मंदिर आपल्या गावात आहे. तसं स्वतंत्र मंदिर रुक्मिणीचं आहे आणि स्वतंत्र मंदिर पांडुरंगाचं आहे. एक पंढरपुरातच आहे आणि एक नाऱ्यामध्ये आहे. दुसरं कोण्या गावात गेलं तर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, एकच आहे, नाही असं नाही. पण विठ्ठलाचं मंदिर आणि त्याच्या बाजूला जोडीला रुक्मिणीचं मंदिर, एकच जागे. अहो एक मंदिर बांधायला लाखी नव्हे देत नको. हा. दोन दोन मंदिर कोण बांधणार आहे? आणि काय पांडुरंगाची कृपा की अगोदर केव्हा घर बांधून गेले की पुन्हा घरात राहिले है की नाही? आणि त्याचा लाभ आम्हाला झाला, धावेकर मंडळीला झाला. भगवान पंढरीश परमात्मा विराजमान झाले. सत्संग सुंदर सांगू तुम्हाला, ज्या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्या गावात कधीच काहीच कोणतीच गोष्ट कमी पडत नसते. कारण जगाचा पोशिंदा, जगाचा मालक, पालन पोषण करता पांडुरंग परमात्मा सर्वांची काळजी घेणारा आपल्या गावात जर असेल तर आम्हाला काय कमी पडणार आहे? फक्त एवढंच आहे महाराज, तो जशी आमची आठवण करतो आम्ही सुद्धा त्याची आठवण केली पाहिजे. आठवण केली पाहिजे. एकादशीच्या दिवशी गावातला असं एकही माणूस राहून एक त्याने पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही. एकादशी तिथी जबरदस्ती करा, मी सांगितली रात्री तशी केली तरी चालते. का तर एकादशी व्रतामाची सार, व्रतराज एकादशी, एकादशीला सगळ्या व्रताचा राजा म्हणतात. जो व्यक्ती एकादशीचं व्रत करतो त्याला कुठलंही व्रत नाही केलं तरी हरकत नाही. सगळ्या व्रताचं फळ एकादशीनं मिळते. आणि एकादशीच्या निमित्तानं पंढरीश पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं की भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद, प्रेमरस बैसली मिठी आवडी लाठी. देवाजवळ गेले की सगळा शिंगार जातो, शिंगार. घराकडे गेले की सगळा शिंगार येतो. माहेर झाला की शिंगार जातो की नाही? माहेरला गेल्या की तिला विचारतात माय कशी काय आली? माय उलट शिनाला जाऊ दे मला माहेरा म्हणून आलो. माहेरात आलं की शिंगार जातो. पांडुरंग परमात्मा आमची आई आहे, आमचे वडील आहेत, आमचा मायबाप पांडुरंग परमात्मा. तुम्ही 7 दिवसात आल्यात, तुम्ही या माहेरात नाही या माहेरात आल्या. यावर्षी पाऊस जास्त पडल्यामुळं माहेरामध्ये फार तुमची व्यवस्था झाली नसेल, पक्वाने मिळाले नसतील. ते गेल्या वर्षी शिरा जिलेबी गुंडी यावर्षी होती नाही, पण थोडंफार कमी झालं. आमचा देव सांगते काळजी करू नका, थोडंसं कमी जास्त होईल. पुढच्या वर्षी मात्र जसं पूर्ववत होतं त्याच पद्धतीने पूर्वपदाला द्यायचे आपण प्रयत्न करू. आपल्याला गाव एक कसं राहील, माणसं सगळे एका ठिकाणी कसं राहिलं, विसरा सारे भेटा भेट, सगळे भेट विसरून जा. माणसाने, राजकारणी माणसानं सत्ता जरूर केला पाहिजे, राजकारण करता कामा नये. काय म्हणलं मी? राजकारणी माणसानं सत्ता करावा पण सत्यात राजकारण करू नये. सत्यामध्ये समाजकारण झालं पाहिजे आणि सगळ्याला एका ठिकाणी आणण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. बघा तो आनंद कसा ओसंडून वाहतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही कार्याची विढाला विढाला. या पद्धतीने आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भाव संपला, पण कीर्तन काल्याचा असल्यामुळं जोपर्यंत कृष्ण चरित्राचा उच्चार होत नाही तोपर्यंत काला पूर्ण होत नाही. चरित्रती उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्मा
केलेल्या चरित्राचा उच्चार सांगितला. आचरण, देवाचं आचरण करायचं नाही. आचरण करायचं असेल तर प्रभू रामचंद्राच्या जीवनाचं आचरण करा, आणि उच्चार करायचा असेल तर कृष्णाच्या चरित्राचा. कृष्ण चरित्राच्या उच्चारण सुद्धा जीवन परिपूर्ण आहे. म्हणून नाराज अलौकिक आणि अमर्याद अशा प्रकारचं ज्याचं जीवन आहे तो कृष्ण आहे. कृष्णाच्या जीवनात मर्यादा नाही, मर्यादा त्यानं पाळलीच नाही मर्यादा. कशातच नाही. लबाड बोलण्यात मर्यादा नाही, लग्न करण्यात मर्यादा नाही. काय मर्यादा आहे? 16,108 पण 16,108 जरी होत्या, एखादी तरी कोर्टात गेली कमीच नव्हतं त्यांना. ज्याला एवढा प्रपंच सांभाळता येतो त्याचं नाव कृष्ण आहे. ते त्यानंच सांभाळा. नारद गेला देवाकडे, म्हणे देवा 16,108 बायका तुम्हाला एवढ्या काय करायच्या, तुला काय करायचं? अहो म्हणे एखादी ज्यानं म्हणते ती मला. नारदा, अरे तुझ्यासारख्याचं काम नाही, तुला जमणार नाही, झेपणार नाही. न झेपायला काय झालं? तुम्हाला 16,000 झेपायला, मला काय एक झेपलं की? म्हणला एक काम कर, तुला या 16,108 पैकी जी आवडते ती घेऊन जाय, पण एक असं कर की ज्या घरात मी नाही त्या घरात ती घेऊन जाय. म्हणजे बघ, आता याला वाटलं हे एक तर कोणा घरात राहणार. गेलं रुक्मिणीच्या घरात गेलं तर रुक्मिणी बसली होती आणि हे पूजा करायला येत आहे हो. सत्यभामेच्या घरात गेलं, सत्यभामेच्या घरात गेली, सत्यभामा स्वयंपाक करू लागली आणि हे तिला कोसंबार चिरून देऊ लागलं. कोण? कृष्ण. तुम्ही म्हणसाल महाराज संभार चिरून न दिला काय? आता माझं येणार संभार चिरून देतात, कांदे चिरून देतात, सगळं करून देत नाही. आणि त्यात काय विशेष काय असेल? अहो संसार दोघाच आहे. तिला तांब्या घातून आपल्याला वाटी तरी घासते तर काय बिघडलं काय? संसार दोघाच आहे. दो कदम तुम भी चलो, दो कदम हम भी चले, आधा काम तुम भी करो, आधा काम हम भी करें, मंजिले प्यार की कट जाए हंसते हंसते. दोघांचा संसार आहे तर दोघांनी मिळून केला तर त्याच्यात आनंद. मी तुम्हाला भांडे घासा म्हणत नाही, आणि मी सांगल्यावर तुम्ही ऐकणार थोडंच नाही. कृष्ण दिसला, सत्यभामेला मदत करू लागला. तिसऱ्या घरात गेला, जाऊ दे, जांबोतीच्या घरात गेला. जांबोती आणि बसलेली होती. कृष्ण अशा प्रकारचे कॉटवरचे बेडशीट वगैरे व्यवस्थित घेत आहे. असं करता करता नारद 16,108 घर हिंडला, पण 16,108 घरामध्ये हे होतच. त्यानं घाम पुसला, ते बोलला काहीच नाही, याच्या पोटात बैमान घ्या, आपल्याला द्यायची नाही. आलं फिर आलं कोणाला आणलं सगळं? काय कोणाला आणलं नाही. म्हणला देवा कोण्या घरात गेले तर तुम्ही आहात. नारदजी, हा माझा प्रपंच आहे, जे मला जमेल ते तुम्हाला जमणार नाही. फक्त माझं चरित्र ऐकायचं.
हरी आणि भोग भोगोनी ब्रह्मचारी. कृष्णाला 16,108 पत्न्या, मुलंही तितके, नातूही तितके, आणि शेवटी शास्त्र सांगते की कृष्ण ब्रह्मचारी होता. कुठं बघितलं आहे की नाही? एकदा दुर्वास ऋषी यमुनेच्या पलीकडे बसले. दुर्वास ऋषी आणि त्या ऋषीला प्रसाद घेऊन जायचा. त्या गोपी निघाल्या, पण यमुनेला आला पूर. म्हणल्या कृष्णा, दुर्वास महाराजाला नैवेद्य द्यायचा, नदीला पूर आला, कुठून जावं? ते म्हणला नदीला वाट मागा तुम्ही, नदी वाट देते, पण कशी वाट देईल? तिला म्हणा आमचा कृष्ण ब्रह्मचारी आहे माय, गंगा माय आम्हाला वाट दे. गोपी म्हणल्या तिला सांगायला आम्हाला का माहित नाहीस का तू कसा असते? तिला काय सांगायला ते ब्रह्मचारी आहे म्हणून आम्हाला माहितच की त्या ग्रहाच्या होती आम्ही. तर ते म्हणला तुम्ही म्हणा तर करा. चला म्हणले ऐकू. आणि यमुनेला गेल्या तर यमुनेला म्हणले यमुने माते, दुर्वास ऋषीला प्रसाद घेऊन चाललो, आमचा कृष्ण ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट दे. सर 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 यमुना भंगली वाट दिली की होती असं नाही. ब्रह्मचारी म्हणल्याबरोबर यमुनेनं वाट दिली. गेल्या दुर्वास ऋषीला जेव घातलं. सगळ्या गावातल्या गोपींना आता एक एक ताट भरलं होतं महाराज. आता गोकुळात त्या गोपी बाया कमी होत्या का? सगळ्या जणी ताट भरून गेली. दुर्वासा पुढे ठेवली. आता दुर्वासानं सगळ्या जणीच्या ताटातलं सगळंच खाल्लं. थोडं नाही. ती म्हणली माय ते कृष्ण कसा ही असं इतकं कुठं खाते माणूस? जाऊ दे, आपला काय करायचं सगळी खाऊ दे. माग पाहिलं तर पुन्हा यमुना भरली. म्हणली महाराज येताना यमुनेला आम्ही सांगून आलो की आमचा कृष्ण ब्रह्मचारी असेल तर वाट दे. तिने वाट दिली. आता वापस जायचंय, आता काय सांगू सांगा? ते म्हणलं आता एवढंच म्हणा, सगळ्या जणीच्या ताटातला प्रसाद खाऊन जर दुर्वास उपाशी असेल तर वाट दे. ती म्हणजे आता उपाशी असली तर आम्हाला का माहित नाही की काय? बडा पडोस तर खाल्लाच की रे सगळ्याच. आता उपाशी कसा असतो मला तुम्ही म्हणा तर. महाराज ते गेल्या फिरल्या यमुनेला म्हणले हे म्हणे माते, सर्वांच्या ताटातलं अन्न खाऊन जर दुर्वास उपवासी असेल तर आम्हाला वाट दे. सरकन वाटत दिली यमुने. नवल केवडी केवडे नकळे कान्होबाचे कोडे. कृष्ण म्हणजे एक आश्चर्य आहे, नवल आहे. विठाला कृष्ण चरित्र सांगणं शक्य नाही. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, सरस्वती स्वतः लिहायला जरी बसली तर भगवंताचं चरित्र लिहिणं शक्य नाही. असे तरी समशात चरण सिंधू पात्रे सुरतर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखित गुरुत्वायदी शारदा सर्व कालम तद्वितो गुणान पारणयाती. कल्पवृक्षाची लेखणी, समुद्राची शाही, पृथ्वीचा कागद आणि सरस्वती लिहायला बसली तरी कृष्णाच्या गुणाचं वर्णन ती करू शकत नाही. असं अमर्याद ज्यांचं चरित्र आहे तो कृष्ण आहे. कृष्ण म्हणून महाराज अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. यशोदा कटाळून गेली. यशोदाने सांगितलं गावातल्या सगळ्या बाहेर तक्रार घेऊन गेला, तू धोका करायला सुरू, तू नीट राहणं झालंच म्हणत, लोकांच्या घरचं चोरी चोरू दही दोन्ही खायला म्हणत, तुला काय आपल्या घरी नाही का? काय कमी मनोनी करतोसी चोरी? आपल्या घरी काय नाही ते म्हणलं आई ते तसंच करावं. अगं बायांच्या घरचं लोणी चोरलं त्या म्हणत असतील तरी मी त्यांच्या घरचं लोणी चोरलं नाही. मी चोरलं काय? चित्त चोरी येले
चोरियले नंदाच्या नंदने तुका म्हणेनी गर्व तुझे. सगळ्यांचं चित्त वेधून घेतलं. भगवान परमात्म्याने आध्यात्मिक क्रांती गोकुळामध्ये केली. तक्रारी ऐकू लागल्या. यशोदेने सांगितलं, कृष्णा आता तू गावात राहायचं नाही, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. हे गाई घे म्हणे, उद्यापासून गाई चालायला जाय. म्हणलं ऐकतो म्हणशील तसं. आणि मग भगवान परमात्मा गाई चालण्यासाठी निघाले. गोधने चारावया जातो सारंग. गाई घेऊन रानात गेला माझा गोपाळ निघाला. गाई घेऊन रानात गेला गाई चारायला गेला माझा गोपाळ गोपाळीवाला. गाई चारायला गेला माझा गोपाळ गोपाळीवाला. गोपाळ गोपाळीवाला, माझा गोपाळ गोपाळीवाला. गाई चारायला गेला माझा गोपाळ गोपाळीवाला. गाई चारायला गेला माझा गोपाळ गोपाळीवाला. गाई चाराया वनी गेला ग माझा गोपाळ भोंगडीवाला. भोंगडीवाला कांबळीवाला ग भोंगडीवाला कांबळीवाला. खांद्यावर भोंगडी टाकली, शिदोरी घेतली आणि गाई घेऊन परमात्मा वनामध्ये गेले. सोबत सगळे सवंगडी सोपी आहेत. गाई चालल्या. गाई चारून 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 दमले गोपाळ. गोपाळाने सांगितलं, कृष्णा आता खेळ मोड नाही. हा खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. अनेक प्रकारचे खेळ खेळे. हमामा हुंबरी हुतुतू जुने खेळ होते. है की नाही? ते किल्ली है की नाही? पुन्हा ते सोंगट्या, पुन्हा ते हुतुतू है की नाही? खेळत असताना भगवान परमात्मा गोपाळ दमले. एका ठिकाणी सगळे बसले आणि बसल्याच्या नंतर सगळ्यांनी एकमेकांनी शिदोऱ्या एकत्र आणल्या. सगळ्याच्या शिदोऱ्यामध्ये भगवंतानं शिदोरी टाकली. जोपर्यंत देवाची शिदोरी पडत नाही तोपर्यंत तो काला होत नाही. देवानं शिदोरी त्याच्यामध्ये टाकली. सगळा एकत्र काला केला. सगळ्या गोपाळात सांगितलं, तुम्ही तुमच्या गायी जागेवर आणा. गायी जागेवर आणा याचा अर्थ सर्व इंद्रिय एका ठिकाणी आणा आणि एक रूपा. गोपाळाने सगळ्या गायी एकत्र आणल्या. पण एक विचित्र अशा प्रकारची असणारी गाय काय एकत्र नव्हती. ती मनोरूपी असणारी मनेरी नावाची गाय. कृष्णा ही मनेरी नावाची गाय जास्त पळते, हिला जाग्यावर आणा. तेव्हा त्या मनेरी नावाच्या गायीला जाग्यावर आणण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने आपला वेणू वाजवला. वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू, वेणू कवनाचा मय वाजे, वृंदावनी वेणू. भगवंताने वेणू वाजवल्याच्या नंतर सगळ्याची मनरूपी असणारी गाय एका ठिकाणी आली आणि सगळ्याचे मन एका ठिकाणी आले. मग काला होत असतो. मन भिन्न भिन्न झाले की काला होत नाही. याचं मन तसं, त्याचं मन असं नाही. मग त्या सर्वांची मन एकत्र आणण्याचं काम माझा भगवान परमात्मा करत असतो आणि म्हणून त्याला बोलवायचं असते. एकत्र काला केला, सगळ्यांनी काला केला आणि काला केल्याच्या नंतर एकच गर्जना झाली.
आणि आता हा काला सगळ्यांना वाटणार. स्वर्गातल्या देवानी पाहिलं अदोस अमरावती काला पाहावया येती देव विसरती देहभाव आपुला. स्वर्गातल्या लोकांना काला मिळाला नाही, वैकुंठातल्याला काला मिळाला नाही. तो काला आमच्या नाभ्यातल्या मंडळीला मिळतो. त्याचा अर्थ आहे की देवापेक्षाही आम्ही भाग्यवान आहोत. आता तो काला सगळ्यांना मिळेल. त्यानंतर काल्याची पंगत महाप्रसादाची पंगत असणार आहे. हा काला आहे महाराज. काल्यातली लाई सुद्धा खाली पडून देता येत नाही आणि पात्रामध्ये भाताचं सुद्धा सुद्धा शिल्लक ठेवता येत नाही. ज्याला हे कळालं नाही त्याला आणखीनही काला कळाला नाही म्हणून समजा. जेवण करताना काळजीपूर्वक, प्रसाद घेताना काळजीपूर्वक घ्या. हा लागल तेवढा घ्या, पात्रात शिल्लक ठेवू नका. राहिली असेल बुंदी तर तसं बांधून घेऊन जा. प्रसाद आहे की त्याला काही घ्यायचं नाही. तुम्हाला कोणीच काय म्हणणार नाही. बुंदी आहे की हाय मी अंदाजे म्हणलो आहे म्हणा, काळजी करू. हा त्याला माहित आहे ते पात्रात ते गिलास घेऊन जातात. हरकत नाही, प्रसाद आहे ते. प्रसादाचा अपमान संघटनेला तर काय हरकत नाही, पण अपमान म्हणजे पात्रात टाकलं तर कुत्र्याच्या कुठंतरी मुखात किंवा एखाद्या रस्त्यावर कुठंतरी पडत त्याचा अपमान आहे ते. इथं नाही संपला तर घरी घेऊन जा, पण काला वाया घालू नका एवढी तुम्हाला मी विनंती करतो. आणि प्रतिवर्षी हाच काला प्रत्येकाच्या जीवनात यावा ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अंतःकरणपूर्वक मनापासून साष्टांग प्रणाम करून विनंती करतो की हा योगायोग प्रतिवर्षी आपल्या मायभूमीमध्ये आला पाहिजे एवढी विनंती आहे. आता काल्याचा अभंग म्हणू. काला दयंडी फुटेल, त्यानंतर सर्वांना काला मिळेल. काल्याचा अभंग म्हणा. आरती घेऊन विठ्ठल जय जय Thank you.
रे